बघा कार्यक्रम आहे कोणाचा कुंकडचे कुंकड वायर जोडे त्याचे त्याला माहिती त्यांनी सुरू बी केलं ते डोकं लावायचं कामच नाही सांग मी सरकारला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरांचा आणि मराठ्याचं तुम्ही नाद नका करू तुम्ही लवकर हक्काचं आरक्षण द्या तुम्ही जर नाही दिलं तर तुम्हाला आणखीन जड जाईल आणि ते दिवस त्यांनी आणला शेवटी त्यांच्याकडे आपलं काही काम बे नव्हतं जास्त आपण आपलं सगळं साहित्य संघ चाललेलं आहे तेवढं एकच काम आहे त्यांच्याकडे बाकी काही नाही आपण त्यांना काही दडपण आणलं नाही काहीच नाही मला म्हणले तुम्ही डोंगरावर मुक्काम टाक एक जण प्रतिनिधी फोन आला आणि ते म्हणला तुम्ही वारीला गेल्यावर नाही का गावात मुक्काम असते ते म्हणले तुम्ही डोंगरात मुक्काम टाकले म्हणलं आम्ही गेल्यावर मागे येऊन मुक्काम टाकले आणि वारी सारखं केल्यावर गावात मुक्काम टाकल्यावर आणि पाठ कोणाच्या भिताडीच्या आडून बसल्या गावात मेलक राहिले 6 महिने आणि मग ते म्हणले मुंबईत आल्यावर असंच का काय म्हणलं तिथं जागा मिळेल तिथं आणि पोट्टे बी असे गप बसायचं ना गप बसत नाही ते लिहून टाकी देत मंत्रालय बघायचं कुठं इमान बघायचं कुठं हिरो हिरोईनीचे बंगले बघायचे कुठं चॉकलेटच्या कंपन्या बघायच्या काही लिहून टाकी देत मंत्री कसा राहतो ते बघायचं आता त्याला मंत्र्याचा बंगला बघायला गादी बघायला गेल्यावर आणि नेमके त्या कचाट्यात गादी सापडवर त्या गादीचं काय व्हायचं आता इमान बघायला जायचं का पंख्यावर बसतो मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही शेवटी त्या टोकाला मराठ्यांना नका आणू आमचा नाविलाज आमच्या लेकराचे मुर्दे पडत असताना आम्ही नाही बघू शकत माय बापू तुम्हाला जास्तीचा वेळ नाही घेता जाता जाता सांगतो अशी संधी पुन्हा नाही येणार आपल्या महाराष्ट्रातले लेकर आपल्याला मोठे करायचे राजकारण बाजून ठेवा आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत आपण 1 इंचही मागा नाही सरकायचं आणि मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर मुंबईकडे निघालो पाठीमागची बाजू सगळी सांभाळा कारण तिकडं जर काही ताण दिला इकडं आंदोलन तुम्हाला सांभाळायचं मी बीडच्या सभेत सांगितलं होतं जर 3 ते 4 लाख नुसत्या माता माऊल्या आल्या होत्या त्यांना सांगितलं आम्ही मुंबईकडे चाललोय मुंबईची खिंड आम्ही लढतोय पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची ती हिंमत करणार नाही त्रास देण्याची पण जर दिलाच पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची महिलांनी उठायचं काहीच नाही करायचं मावशी तुम्हाला आवाज येतो का सांगू का मग तुम्ही तर काहीच म्हणा नुसते अशा करायला लागले तिकडे लय मोठे आहेत ना मी बीडच्या सभेत सांगितलं जर तिकडं पोरांना आपला त्रास दिला तर ती पोरं तुमचे नसतील असतील मला नाही माहित पण गेलेल्या पोरात तुमचं पोरगा शोधा आणि त्याच्या पाठीशी उभा राहा आणि जर त्या पोरांना त्रास दिला तुम्ही एकच काम करा कोणत्याही पक्षाचा आमदार आणि मंत्री असो जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांनी उठायचं आणि त्याच्या दारात जाऊन बसायचं काहीच करायचं नाही त्याला 2च प्रश्न विचारायचे आमचे पोरं मुंबईत लोकशाही मार्गानं आरक्षणाची मागणी करायला गेले तुझे आमदार मंत्री दिल्लीत त्रास द्यायला लागले तू त्यांना फोन करून सांग त्रास देऊ नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या आणू नका ते 2 महिने दार नाही उघडायचं काहीच म्हणत नाही ते फोन करून सांग गप बसा मला इकडे भाकर खाऊन द्यायला कारण आपल्या लेकरासाठी ते करायला लागलं मी एवढं म्हणलं व्यासपीठात खाली आलो तर माता मावल्या काय आल्या त्या म्हणल्या दादा तुम्ही जा मुंबईला नुसतं काय कोणी येडेवून करून द्या इकडे एका चपलेत तुतार फोडी द्या एखाद्या म्हणजे महिला बी इतक्या तराला लागल्या कारण प्रत्येक माता माऊलीला कळालंय आपल्या लेकराचं हित आहे आरक्षणात आपले लेकर आरक्षणामुळे मोठे होणार आहे श्रीमंत मराठा असो किंवा गरीब फायदा याच्यात सगळ्यांचाच होणार आहे आणि मला पण लय उशिरा कळालं यांचे खटके तुमजवळ आहेत मला लय उशिरा माहीत झालं मला जर लवकर माहीत झालं असतं ना मी आरक्षण तुम्हाला सांगितलं असतं यांना सांगितलंच नसतं हे तुमच्याच ऐकण्यात येत मला लय उशिरा कळालं कारण हे लय घुमिलंय मला आधी
मी एका गल्लीतून आलो की तिसऱ्याच गल्लीतून जायची. नसता ही लढाई आपण मागच जिंकली असती. कारण मराठा एक होणं गरजेचं होतं. मराठा एक व्हायला उशीर झाला. आता फक्त एकजूट फुट देऊन आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात या आणि महाराष्ट्रातला एकही मराठा या आरक्षणापासून लांब जात नाही. आपलं सरळ सरळ म्हणणं सांगतात 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे आणि सगळ्या सोयऱ्यांचा गणगोतातील सगळे सोयरे म्हणजे आपलं बेट कुणीकडची पण कुणीकडे त्याचा अध्यादेश काढायचा व ठोकून काढायचा. त्यांनी थोडं उलट केलं. त्यांनी अध्यादेश काढायची तयारी सुरू केली. माझ्याकडे घेऊन आले. मला म्हणले सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला लागलो आहे. आणि म्हणलं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढायला लागले प्रमाणपत्र. आता समजा प्रमाणपत्रच नाही आणि सोयऱ्याला कोण देईल? समजा ज्याचे पत्र आहेत बाबा तुपल्या सोयऱ्याला ज्या सोयऱ्याला घ्यायचं त्याच्या सोयऱ्याचं तर प्रमाणपत्र पाहिजे का नाही? तरच ते देईल ना. तुम्ही जर 54 लाख पत्र दिले तरच त्या पत्राच्या आधारावर ज्याची नोंद नाही मिळाली त्याचा फायदा होणार. नोंद मिळालेलीच तुम्ही देणार आणि सगळ्या सोयऱ्याचा आधीच देऊन काय करता? मग ते झालं उलट. एखादा नाही का शेती बागायती करायला निघतो. बागायती करायला चालला आणि विहीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली काय मग मातीत टाकेतो का ढेकाळात टाकेतो कधी? विहीर खांद्याच्या आधीच ते विहीर खांदा लागन तिला पाणी लागतं का बघा नका आधीच मोटर आणून ठेव. तसा खेळ झाला. हा म्हणले असं असतं का? गेले माघारी घेऊन. म्हणजे त्यांनी काय डावं नाही टाकायचे तेवढे टाकले. पण आपण बी असा नमुना लागलोय त्यांना. त्यांचे पुरे डावं मोडून टाकतो. आता त्यांना वाटलं 4-5 जण येते लय झालं तर मुंबईत जेव्हा लाईन लागली नुसती चिरी देत त्यांच्या सगळ्या यंत्रणा कामाला लावल्यात त्यांनी. रोहापासूनच्या सगळ्या पहिल्यांदा या आंदोलनाला ह्या यंत्रणा कामाला लागल्या. मला लागून ते काय लागायचे कारण मला इंग्लिश वाचित येत नाही. मग लयच खेळ पांगलेला आहे तिचं. मग लय दिवस झालं जमा. पण मराठीत जर विचारलं ना बोलायचं कामच नाही. कसलाच मंत्री आपल्याकडे येत नाही. मराठीत विचारलं कार्यक्रम आहे त्याचा. माझ्याकडे मंत्री आलेले डबल आलेले तुम्ही बघितले का? टीव्हीला बघा तुम्ही. सुरुवातीला आलेला नंतर आलाय का? हा ते बदलून खांदे बदलून येतात. आपण नाही का नांगर धरल्यावर बैल बदलितो तशी माझ्याकडे बदलून बदलून पाठीते. एक नाही पाठीत. पहिले आलेला डबल नाही पाठीत. कारण इकडं बोलायचं इकडं कचका आपल्याला अवघड आहे. कारण मला जातीशी देणं घेणं आहे तुमच्याशी नाही. माझ्या जातीला मी मायबाप मानलेला आहे. आंदोलन हे तुमच्याशी मित्रत्व करायसाठी नाही आहे. माझ्या जातीला न्याय मिळण्यासाठी. त्यामुळे तुमचं ऐकून नाही घेऊ शकत आणि ऐकलं पण नाही. प्रत्येक वेळेस बदलून येते आणि ते म्हणतात आमच्यासमोर ठरलं नव्हतं. म्हणलं मग बोलव त्यांना ठरलं नव्हतं. मग ते कुठे येतात? आपलं लेखी द्यायचं ठरलं होतं. आणखीन सह्या नाही झाल्या होत्या त्याच्यावर. 4 महिने झाले. ते म्हणतो तू कर आणि ते म्हणतो तू कर. एक मंत्री तर गावाकडे गेला आणखीन आलाच नाही मुंबईत. ते म्हणतो मी आल्यावर करू. मग इकडे ते म्हणतो तोवर तू कर. ते म्हणतो नाही मग तो आपण आल्यावरच करू दोघं संगच. आणखीन एकत्र येणार तोवर तर मुंबईत सुद्धा निघालो आपण. तुम्हाला माझं जाता जाता पुन्हा एक सांगणं आहे. माझा शब्द आहे तुम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय मग मागा नाही आहे. परंतु तुम्ही ताकदीनं पाठीशी उभा राहा. जागरूक राहा. मुंबईकडे डोळे लावून बसा. तिकडच्या लेकरांना काय त्रास होतोय का किंवा आरक्षण दिलं जात आहे का यासाठी ताकदीनं तुम्ही या पोरांच्या पाठीशी उभा राहा. जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जागृती करा. कारण हे आरक्षण आणल्याशिवाय आता आम्ही मागं नाही फिरत. वेळेप्रसंगी सरकारच्या गोळ्या झेलायची जरी वेळ आली तरी छातीवर झेलण्याची तयारी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो. मरण पत्कराल पण मागं हटणार नाही मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय. कारण मला माहिती आहे याच्यातच माझ्या समाजाच्या लेकराचं हित आहे आणि याच्यातच माझे मराठा समाजाचे पोरं मोठे होणार आहे. आज आपल्या मुंबईला चाललेले लोक त्यांचा त्रास तुम्हाला नाही माहीत. तुम्ही आता थोड्या वेळानं जाणार आहे. कोण कुठं झोपलाय कोणालाच माहीत नाही. त्या थंडीत त्याला गाडीत किती थंडी वाजली हे त्यालाही माहीत नाही.
आजचा दुसरा तिसरा दिवस आहे, त्यांचे काय हाल होत आहेत हे एकमेकाला फक्त ते सांगतात. पण प्रत्येक जण सहन करायला लागलाय जात मोठी वायून. रात्री कोण कोणत्या ग्राउंडवर होता आणि कोण कुठं होता. काही काही पोरं रात्री झोपले सुद्धा नाहीत. रात्रभर शेक केला त्यांनी, थंडी वाजली म्हणून. पण शेकत बसले, पण मग गाठल्याने गाडी वळून गावाकडं नाही गेले, मुंबईकडेच निघालेत. एवढी रीस मराठ्यांना सध्या मराठ्यांच्या पोरं मोठं करण्यासाठी लागले. कोणी म्हणत सुद्धा नाही की मला खोली नाही, मला झोपायला जागा नाही. मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतो, खोली दिली तरी पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं. जर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही, कारण अंगातलं रक्त कमी झालेलं आहे या उपोषणामुळे. त्यामुळे मला नावीला जाणं खोलीत झोपायला लागतं. मी आयुष्य आरामात जगण्यासाठी नाही आलेलो. आपल्या मराठा समाजानं ती कोणती तरी गाडी आणली, तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहीत. जाग्यावर उभा आहे कुलूप लावून ती, कारण मी मौज मजा करण्यासाठी आलेलो नाही. माझ्या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून ही लढाई. मुंबईकडे जाणारे प्रत्येक पोरग हाल सहन करते, प्रत्येक पोरग. पण एक जण सुद्धा मागं वळायला तयार नाही. नको त्रास व्हायला असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाला सांगतोय, ज्यांना सहन होतंय ते थांबा, ज्यांना होत नाही ते वापस जा. कोणी मागा फिरायला तयार नाही. कालच्या अर्ध्या पोरांना आंघोळी नाही केल्या तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होतं. काही काहींनी तशाच बकेटे अंगावर ओतून घेतल्या, काही केलं गार पाण्याने काही होत नाही. माझ्यासारख्याने गार पाणी घेतलं मला उठूनच गंगात न्यावं लागेल. इतका त्रास